हॅलो. सामन्याला सुरुवात होते. राजेंद्र गायकवाड चला पहिल्या सामन्याचा पहिला बॉल या ठिकाणी ओम साई स्पोर्ट्स चषक स्पर्धेचा पहिला बॉल या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात आपल्या भेटीसाठी येत आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारे टोलला चेंडू, बॉल जातोय सीमारेषे पार, चौकारसाठी या ठिकाणी 4 धावा. एकूण 5 धावेंशी खातं उघडलंय. प्रथमेश राठोड सोलापूरचा आयकॉन खेळाडू फलंदाजी करतोय. प्रेक्षकांच्या माहिती करता गोलंदाजी करतोय तो मिडियम पेस गोलंदाज राजेंद्र गायकवाड. राजेंद्रचा पुढचा चेंडू फ्री हिट पद्धतीचा चेंडू होता, तडकवलेला आहे आणि या वर्षातील 2025 मधील पहिला षटकार, गणगणित षटकार प्रथमेशच्या बॅटमधून निघालेला आहे. धावसंख्या होते 11. मी चेंडू मैदानात आलाय. खेळाडू आपण चेंडू आणायचा नाही आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, खेळाडूंना चेंडू आणावा लागत नाही. कृपया जे गॅलरी कडेला हिरवट टी शर्ट घातलेले जे प्रेक्षक आहेत, कृपया गॅलरीमध्ये बसून घ्या. बॉल आडवला जाऊ शकतो, कृपया सहकार्य करायचं आहे. आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. धन्यवाद, थँक्यू. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा तडकवलेला आणि हा सलग दुसरा षटकार, पॅरलल षटकार मारलेला आहे प्रथमेशनं. या षटकारानंतर संघाची धावसंख्या होते ते 17. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाडळी संघाकडून पाहायला मिळते आहे. कुठेही मागे हटायला तयार नाही फलंदाज. चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून तडकवण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडू. एक तेरी तो एक मेरी असं म्हणायला काय हरकत नाही. चांगल्या प्रकारचं गोलंदाजीनं कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. स्वीप पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र गोलंदाज लाईन आणि लेंथ पकडतोय. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी. आता कव्हर्स मधून तडकवलेला उत्तुंग फटका आणि हा चेंडू सीमारेषा पार, चौकार. या षटकामधील दुसरा चौकार आणि धावसंख्येत भर धावसंख्या होते 21. षटकातील शेवटचा चेंडू. चांगली फलंदाजी करतोय आयकॉन खेळाडू प्रथमेश स्पोर्ट्स पाडळी संघाचा. आता तरी पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला पहिला आयकॉन खेळाडू कशा प्रकारची चमक दाखवतोय हे आपल्याला दिसतोय. चांगला फटका लेगच्या दिशेने तडकवलेला आणि पुन्हा बॉल जाते. षटकातील तिसरा षटकार. सर्वच्या सर्व षटकार टायमिंग शॉट आहेत. कोण म्हणतं क्रिकेट हा ताकदीचा खेळ आहे. नजाकत भरा शॉट होता. यॉर्कर लेनचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं खेळून काढलेला आणि षटकार. धावसंख्या होते पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या, पाडळी संघाची धावसंख्या 27. अतिशय चांगल्या प्रकारची बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक इंडियामधला एक उत्कृष्ट आयकॉन म्हणून सोलापूर जिल्ह्यातला प्रथमेश राठोड या ठिकाणी आपल्या फलंदाजी चमक या ठिकाणी दाखवताना दिसतोय. सर्व प्रेक्षकांकडून त्यांना चांगल्या प्रकारची दाद या ठिकाणी मिळते. असे मातबर आयकॉन खेळाडू या 5 दिवसामध्ये आपला खेळताना पाहायला मिळतील. स्ट्राईकवर आलाय तो एस एस स्पोर्ट्स पाडळी संघाचा हिटमॅन जयदीप पाटील. गोलंदाजीसाठी येतोय तो बरकत.
मला वाटते 22वं वर्ष चालू आहे, त्यातलं एक 15 टुर्नामेंट बरकत इथं खेळला असेल. कराडचा खेळाडू आहे, ऐकान खेळाडू आहे तो बरकत. लेफ्ट हँड कट्टर गोलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू आहे तो बरकत. सामना करेल जयदीप. कट्टर पद्धतीचा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडू. अनुभवाचा या ठिकाणी कस लावताना दिसतोय बरकत. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल, निर्धाव चेंडू. या ठिकाणी अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवलेला चेंडू. धाव आहे ती निर्धाव, 1 धाव. आणि आता 1 धावेनंतर धावसंख्या होते ती 28. सॉरी, या ठिकाणी डिक्लेरेज झोन मध्ये जातोय चेंडू 1 धावेसाठी. बरकत आपल्या संघासाठी खरोखर संकटमोचक म्हणून उभारताना दिसतोय. पहिला षटक महागडच गेलं थोडस. चांगल्या प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडू, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखर अनुभवाचा कस लावताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा गेलेल्या आहेत ते रोखण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू. बघूया खेळाडू या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल. या ठिकाणी आयकॉन खेळाडू राठोड या ठिकाणी बाद झालेला आहे. पहिला झटका या ठिकाणी पाडळी संघाला राठोडच्या रूपाने. खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी बरकत याकडून पाहायला मिळाली. हाच अनुभव या ठिकाणी त्यांचा कामाला आला. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सैदापूर संघाने कमबॅक केलेला आहे आणि धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. वन डाऊन साठी मैदानात येतोय तो आयकॉन खेळाडू अवधूत. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 28. पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा केचऱ्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये बरकतनं कमबॅक करून दिलेला आहे सैदापूर संघाला. स्ट्राईकवर आहे तो राईट हँड फलंदाज अवधूत. पुढचा चेंडू अवधूत साठी. गोलंदाजी करतोय बरकत. चांगला फटका कव्हर्स मधून, मात्र नैसर्गिक अडथळा. पळून धावा घ्यायच्या त्याची नोंद घ्या. चांगला फटका होता. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे टोलवलेला फटका होता, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळं 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले फलंदाज. मला वाटतंय बरकतचा हा दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. 1 बाद 29. अतिशय कंजूस गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. उत्कृष्ट गोलंदाजी. 2 धावा खर्च करत 1 विकेट या ठिकाणी मिळवलेली आहे. खरोखर अनुभव या ठिकाणी त्यांनी पणाला लावलेला आहे आणि आपल्या संघाला संकटमोचक म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. या ठिकाणी सैदापूर संघाकडून तिसरं षटक प्रगतीपथावर येत आहे.
या ठिकाणी आपलं पहिलं वैयक्तिक षटक आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे तो सनी राठोड. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देतोय. रिव्हर्स पद्धतीचा फटका. एक आहे का दोन आहेत? एक. पंचांचा एक धावेचा इशारा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय एक धावेसाठी. थोडस नैसर्गिक अडथळा या ठिकाणी म्हणावं लागेल. जे पुढील संघ आलेले आहेत कृपया आपल्या संघ नोंदीची या ठिकाणी नोंद करायची आहे. आणि जयदीपच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. धाव संख्या 34. यानंतरचा पुढील सामना मारुळ हवेली स्पोर्ट्स वर्सेस SK स्पोर्ट गानंद या दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांनी आपली नोंद या ठिकाणी करायची आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर एक धाव. स्ट्राईकवर येतोय त्या अवधूत. या डिक्लेअर धावानंतर संघाची धावसंख्या होते ती 35. पाडळी संघाची धावसंख्या 35. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. चांगल्या प्रकारचं कमबॅक या ठिकाणी पाडळी संघाकडून पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये मला वाटते 3 या ठिकाणी चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर पडलेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी कमबॅक या ठिकाणी आपल्याला सैदापूर संघाकडून पाहायला मिळालं. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी अचूक टप्प्यावरचा हा चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजी आर्कवर पाहायला मिळते. अतिशय सुंदर असा फटका जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी. अतिशय चांगल्या प्रकारचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दर्शकांची सुद्धा प्रेक्षकांची दाद मिळाली. आयकॉन खेळाडू आहे अवधूत पाटील. या ठिकाणी या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 41. अवधूत शेवाळे हा आयकॉन खेळाडू पाटील संघाकडून खेळतोय. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे टोलला चेंडू या ठिकाणी 4 धावेसाठी खणखणीचा असा चौकार. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 45. प्रति षटकामाग 15 धावांची सरासरी राखण्यामध्ये यश येते पाडळी संघाला. चांगला कमबॅक केला आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सैदापूर संघानं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45. एक बाद 45. शेवटच्या 2 चेंडूवरती 1 षटकार आणि 1 चौकार खेचून धावसंख्येमध्ये भर टाकलेली आहे. स्ट्राईकवर आहे तो जयदीप कर्णधार SS स्पोर्ट्स पाडळी संघाचा.
नॉन स्ट्राईकला येतो आयकॉन खेळाडू अवधूत शेवाळे. गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय बरकत. सॉरी, अवधूत पाटील नाव आहे. सॉरी, आम्हाला इथे सांगण्यात येते त्या पद्धतीने आम्ही पुकारलं. सॉरी अवधूत पाटील. स्टेप आउट होऊन उंच पटकावलेला आहे आणि झेल घेण्यामध्ये अपयश येते खेळाडूला. धावसंख्या 47. पुढील सामन्याचे संघ व्यवस्थापक कृपया. आणि यानंतर होणारा सामना मारुळ हवेली वर्सेस घानंद. दोन्ही पण संघांनी उपस्थिती नोंद करा. पुढचा चेंडू बरकतचा. स्ट्राईकवर येतो जयदीप. हिटमॅन. यॉर्कर लेनचा चेंडू तडकवलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेनं एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. एका धावेनंतर धावसंख्या होते 48. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू बरकतचा. एक निर्णायक षटक. 2020 सामन्यामध्ये जसं 19वं षटक महत्वाचं असतं. चांगला चेंडू तडकवण्याचा प्रयत्न केला होता अवधूतनं, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते अवधूतला. बरकत सुद्धा एक नामांकित गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू आहे. कोणत्या क्षणी कोणत्या टप्प्याची गोलंदाजी केली पाहिजे, ग्राउंड कोणत्या पद्धतीचा आहे यानुसार तो गोलंदाजी करतो. शॉर्ट ऑफ लेम. आता मात्र जबरदस्त षटकार हिटमॅनच्या बॅटमधून निघालेला आहे. कर्णधार जयदीप पाटील याच्या बॅटमधून निघालेला. होम ग्राउंड आहे त्याचं जयदीपचं. जयदीपसाठी टाळ्या. पहिला षटकार खेचलेला आहे कर्णधार. एक चांगल्या बॉलरवरती हा षटकार मारणं सोपं नाही. अतिशय तगडा बॉलर, एक चतुर गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती सैदापूर या ठिकाणी आहे तो बरकत. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवला चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. या ठिकाणी 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 56. अब तक 56 म्हणायला काय हरकत नाही. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पाडळी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. त्याच तोलामोलाचं क्षेत्ररक्षण म्हणावं तेवढं. वाईड चेंडू. एकूण 2 धावा. अतिरिक्त धावेनुसार धावसंख्येत भर होते. धावसंख्या 58. मारुळ हवेली स्पोर्ट्स मारुळ आला का संघ? कृपया हात वर करा. घानंद संघ. चांगला फटका. या षटकातील दुसरा षटकारानिशी या षटकाची समाप्ती होते. धावसंख्येत होते भर पडते आणि धावसंख्या होते 64. शेवटचं षटक बाकी आहे. प्रति षटकामध्ये माग 16 धावा राखण्यामध्ये यश येते एस एस स्पोर्ट्स पाडळी संघाला. किती धावापर्यंत मजल मारतोय बघूया पाडळी संघ. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय तो विशाल. शेवटचं षटक टाकण्याकरता येतो विशाल. निर्णायक षटक आहे या सामन्यातील. स्ट्राईकवर येतो जयदीप.
कृपया सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. कृपया थोडस वातावरण वेगळ्याच गजभाऊ याने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. शेवटच्या षटकाचा हा पहिला चेंडू, निर्धाव चेंडू या टाकण्यामध्ये गोलंदाज यशस्वी झालेला आहे. हा सॉरी, लेग अंपायर पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. वन हेड, वन बाउन्स. ओके, वाईट नाही ना. पुन्हा एकदा गोलंदाज जरा भरकटलेल्या अवस्थेत आपला पाहायला नो मिळतोय. बॉल आहे का? नो बॉल. फ्री हिट आहे का दत्ता? फ्री हिट आहे. ओके, या ठिकाणी अंपायरचा निर्णय नो बॉल, फ्री हिट. थांबा, पंचाने ठरवायचा आहे काय नियम आहे तो, त्याप्रमाणे आपण कृपया पंचाशी वाद घालू नका. पंच म्हणजे परमेश्वर, ज्याला सर्व काही कळतं. शेवटी पंच म्हणजे माणूसच आहे आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी पंच म्हणून दत्ताभाऊ कदम यांच्या रूपाने आपला पाहायला मिळते. हा जयदादा काय नो बॉल आहे ना? फ्री हिट आहे. ओके, पंचांचा निर्णय आलेला आहे. चेंज ऑफ पेस तडकवलेला आहे. चांगला झेल घेतला, मात्र फ्री हिट आहे. फलंदाज धावबाद झालेला आहे. दुसरी धाव घेण्याकरता फलंदाजानं प्रयत्न केला, मात्र फलंदाज अवधूतच्या रूपानं धावबाद. या ठिकाणी पंचांचा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे. बघूया सर. या हॅलो, फलंदाज पाठवून द्या, वेळ घेऊ नका अतिरिक्त. हा चेक करायचं चालू आहे. इथं रिप्लेमध्ये पाहायचं चाललंय. बॉल विकेट किपरनं नीटसा कलेक्ट केलाय का नाही ते बघायचं चाललंय. सर्व बाजूच्या अँगल झूम करून चेक करायचं चालू आहे. पंच आपल्यावरती कॅमेरा आहे. डिसिजन आउट आहे. पंचांचं डिसिजन आउट. या ठिकाणी खरोखर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुठल्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही यासाठी ओम साई स्पोर्ट्स या कमिटीनं अतिशय काटेकोर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तिसरा अंपायर म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं हे चॅनल उपयोगात येत आहे. मारुळ हवेली आणि घानंद संघ उपस्थिती नोंद करा. टॉस घ्यायचा आहे आपल्या यानंतर होणारा सामना. घानंद वर्सेस मारुळ हवेली. या षटकानंतर टॉस घेतला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रमोद. उपकर्णधार घाणंदचे कर्णधार उपस्थित आहेत. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस तडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा धावबाद होतोय. रोहन नॉन स्ट्राईक एंडला रनआउट होतोय. तो रोहन
नवीन फलंदाज मैदानात लवकर पाठवून द्या. आनंद संघाचे कर्णधार आलेले आहेत. मारुळ हवेली संघ कर्णधार या षटकानंतर आपली उपस्थिती नोंद करून टॉस करून घ्यायचा आहे. चला कृपया लवकरात लवकर फलंदाज या ठिकाणी मैदानात दाखल करायचा आहे. धावसंख्या थोडीशी मंदावलेली आहे. 67 झालेली आहे धावसंख्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा होत्या. या षटकामध्ये अतिरिक्त रूपानं 2 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू चांगला तडकवलेला आहे, मात्र डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धाव. खरोखर नवीन चेंडू मैदानात आलेला आहे. खरोखर या गोलंदाजाने कमबॅक केलंय म्हणायला हरकत नाही. पहिले 2 चेंडू बघा, 8वा आणि परतचे झालेले 3 चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करण्यामध्ये पुन्हा यशस्वी झालेला हा गोलंदाज. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं याची प्रचिती आपण आपल्या समोरच बघतोय. क्रिकेट हा एक आगळा वेगळा खेळ आहे. कुणी सांगू शकत नाही कोणत्या क्षणाला काय होऊ शकतं. चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून निघून गेलेला, निर्धाव. चार चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर पडलेले आहेत. पुन्हा एकदा हा काय झालंय? पुन्हा एकदा अंपायरचा निर्णय नो बॉल. या ठिकाणी हा कृपया गोलंदाजाला हॅलो सूचना या ठिकाणी दिली होती. 1 हेड माउथ झाल्यानंतर जेवढे चेंडू टाकले जातील तेवढे सगळे नो असतात. हा सुद्धा नो आणि +1 पळून काढलेले एकूण 2 धावा. पुन्हा फ्री आहे ना, फ्री कंटिन्यू. पुन्हा एकदा धावपट्टीवर जोरदार आपटलेला चेंडू नो बॉल या ठिकाणी जातोय. आता मात्र चांगला तडकवलेला आहे पॉइंटच्या दिशेनं आणि हा खणखणीत चौकार उपकर्णधाराच्या बॅटमधून निघालेला एक उत्कृष्ट फटका. शिराळा तालुक्याच्या क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील या ठिकाणी च्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. हम भी किससे कम नाही असं म्हणत पुन्हा एकदा चेंडू रूपाने एक अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते 70. नाही त्याच्यासाठी रिप्ले रिव्ह्यू नाही आहे, पंचाने निर्णय दिलेला आहे. 76 धाव संख्या झालेल्या 76. एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू. चांगला झेल कव्हर्स मध्ये. थांबा, काही नाही, फलंदाज झेलबाद आहे. 77 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. 36 चेंडू मध्ये 76 झालत्या ना, आताची रन्स धरलेलेच नाहीत. 77 टू विन.
कृपया सामना चालू करा. स्पीडअप घ्या सामन्याला. हा सामन्याला सुरुवात करा. प्रथमेश राठोड गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर आहे बरकत. लेफ्ट हँड टू लेफ्ट हँड. चांगला चेंडू कव्हर्स मधून तडकवलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवरती खणखणीत चौकार. बरकतनं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या 4. पहिलं षटक सुरू आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सामन्याचा रिझल्ट कशा पद्धतीने येऊ शकतोय आपण आता काहीच सांगू शकत नाही. चांगला चेंडू वेगवान यॉर्करलिनचा ऑफस्टिकच्या बाहेरून निघून गेलेला. पहिला चेंडू मध्यम गती, मात्र दुसरा चेंडूवरती पूर्ण ताकद लावली. पुढचा चेंडू घेऊन येतोय तो प्रथमेश. स्ट्राईकवर आहे तो बरकत. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून पंचांनी वाईड घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत भर. धावसंख्या 5. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. लाईट्समॅन कृपया लाईट. निर्धाव, मात्र बाईच्या रूपाने एक धाव. चांगला चेंडू होता. स्ट्राईक फलंदाज चॉईस आहे ना डिक्लेअरला, सॉरी बाईजला. त्याच पद्धतीचा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव घेतली. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. बरकतच्या बॅटमधून निघालेला 2 धावेसाठी हा फटका. धावसंख्या होते 8. पहिलं षटक चालू आहे. 77 धावा करायच्या आहेत 5 षटकामध्ये जिंकण्याकरता सैदापूर संघाला. चांगला फटका, मात्र चेंडू सीमारेषा पार. चौकार. चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेनं तडकवलेल्या बरकतनं. सर्वच्या सर्व चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेले आहेत प्रथमेशनं. मात्र बरकतनं आत्तापर्यंत चांगली फलंदाजी करून 5 चेंडू मागे 12 धावा खेचलेल्या आहेत. या षटकातील निर्णायक चेंडू. चांगला शॉर्ट ऑफ लेन चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून निघून गेलेला. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. बघा, मला आयकॉन खेळाडू म्हणून माझीच का निवड केली याचं सार्थ उदाहरण या ठिकाणी प्रथमेशच्या रूपाने. सलामीवर फलंदाज आणि सलामीवर गोलंदाज या ठिकाणी भूमिका पार पाडतोय. अतिशय चांगल्या प्रकारची चुणूक या ठिकाणी या मैदानावर दाखवतोय तो प्रथमेश, आयकॉन खेळाडू सोलापूरचा. अतिशय चांगल्या प्रकारचं अतिशय सुंदर असं नियोजन. डे नाईट स्पर्धेचं लाईट या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपला ओम साई स्पोर्ट्स कमिटीच्या वतीनं या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू प्रगतीपथावर. अतिशय सुंदर चेंडू. अचूक टप्प्यावरचा हा चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये गोलंदाज यशस्वी झालेला आहे. दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू. हलक्या हाताने टोलवलेला चेंडू, पण
डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेसाठी या ठिकाणी जात आहे. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ते 14. हॅलो कृपया हॅलो त्या ठिकाणी थांबलेले जे प्रेक्षक आहेत ते कृपया आपण गॅलरीत बसून घ्या, कारण आपल्यामुळं चेंडू अडवला जातो याची नोंद घ्यायची आहे. कृपया सहकार्य करायचं आहे, कोणीही तिथं थांबायचं नाही. आणि मध्ये जे गाड्या लावलेल्या आहेत ते कृपया ते गाड्या काढून घ्यायच्या आहेत. जे चिंचच्या झाडाखाली जे मैदानामध्ये ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. वैभव आणि गॅलरीच्या खाली थांबलेले प्रेक्षक जे आहेत गॅलरीत कृपया बसून घ्या. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारचा कमबॅक या ठिकाणी आयकॉन खेळाडू अवधूत पाटील यांच्या रूपाने पॉवर प्ले मधलं अतिशय कुंजूस षटक पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरचा हा चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालेला हा आयकॉन खेळाडू अवधूत पाटील चुणूक दाखवताना दिसतोय. अवधूत पाटील शिराळ्याच्या या पोलीस परेड मैदानामध्ये पुढचा चेंडू हलक्या हाताने टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहे, बघूया. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. या एक धावेनंतर संघाची धावसंख्येत भर होऊन संघाची धावसंख्या होते ती 15. चांगल्या प्रकारचे या ठिकाणी गोलंदाजी पाडळी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये कृपया या ठिकाणी चिंचेच्या झाडाखाली लावलेल्या प्रेक्षकांना गाडी जे लावलेली आहे त्यांनी कृपया जरा बाहेर लावून घ्यायचे आहे. दोन षटकानंतर सैदापूर संघाची धावसंख्या होते ती 16. चांगल्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी आयकॉन खेळाडू, आम्हालाच का आयकॉन खेळाडू म्हणून पाटील संघाने सार्थ निवड केली याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी अवधूत पाटील आणि प्रथमेश याच्या रूपाने पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी आर्कवर गोलंदाजीसाठी प्रथमेश आयकॉन खेळाडू सोलापूर या ठिकाणी सोलापूरहून शिराळ्यामध्ये दाखल झालेला हा चतुर गोलंदाज अगदी कमी वयामध्ये आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर इंडियामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. बघूया बरकत या ठिकाणी फलंदाजीसाठी आपल्या संघाला संकटमोचक म्हणून उभारतोय का. अतिशय सुंदर असा चेंडू, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, अतिशय चांगल्या प्रकारचं प्रथमेश यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. तितक्याच चांगल्या प्रतीचा हा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी प्रथमेश. दुसरा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. बघूया किती धावा. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी आणि या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या 20. हळूहळू का होईना संघाची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला दिसते. सैदापूर संघाकडून बरकत संकटमोचक म्हणून उभारेल का याचं प्रचिती आपण थोड्याच वेळात बघूया. का प्रथमेश आपली पुन्हा एकदा चुणूक दुसऱ्या ओव्हरमध्ये दाखवतो का हे आपण पाहतोय.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर चेंडू त्याने टाकलेला आहे. सुरेख चेंडू म्हणता येईल. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी अनुभवपणा लावतोय तो प्रथमेश अवकान खेळाडू म्हणून पाडळी संघाकडून दाखल झालेला. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतःच झेल पकडलेला आहे आणि संघाला चांगल्या प्रकारचं योगदान या ठिकाणी प्रथमच्या रूपाने या ठिकाणी पाडळी संघाला मिळालेलं आहे. आणि पुन्हा एकदा झेलबाद होतोय आणि बरकत मोठा झटका म्हणावा लागेल सैदापूर संघाला या ठिकाणी. आणि फलंदाजीसाठी आलाय तो विशाल. बघूया विशाल नावामध्ये विशाल आहे आणि विशाल धावा या ठिकाणी तो उभारतोय का आणि संघासाठी संकटमोचक म्हणून काम करतोय का थोड्याच वेळात पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन या ठिकाणी पाडळी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एक नियोजनपूर्वक खेळ पाडळी संघाकडून खेळाडू करतायत. 4 चेंडू या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरचे प्रगतीपथावर पडलेले आहेत. 5वा चेंडू प्रथमेश. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अतिशय सुंदर आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी प्रथमेशच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू 5वा चेंडू. अतिशय सुंदर चेंडू त्याने बरोबर फलंदाजाचा प्रथमेशचे जे गोलंदाजी पाहून काय नाव रणवीर खोत यांच्याकडून 101 रुपये. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोललेला हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. या ठिकाणी तिसरं षटक संपलेलं आहे. रणवीर खोत यांच्याकडून प्रथमेशला उत्कृष्ट गोलंदाजी बद्दल 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृपया नंतर त्याने स्वीकारायचं आहे. मॅच संपल्यानंतर त्याने आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सैदापूर संघाची धावसंख्या होते ते 21. अजूनही सैदापूर संघाला 55 धावांची आवश्यकता आहे. कृपया स्पीडअप घ्यायचा आहे. अंपायरने सामन्याला गती द्यायची आहे. 12 चेंडू मध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. सैदापूर संघ थोडासा संकटात. सोन्या पाडळी संघाचा हा गोलंदाज पहिल्याच चेंडूवर त्याला दणदणीत चौकार या ठिकाणी षटकार या ठिकाणी खेचलेला आहे. या षटकारानंतर सैदापूर संघाची धावसंख्या होते ती 27. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळं या थोडस मिस म्हणावं लागेल आणि बॉल जातो तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. थोडस नैसर्गिक अडथळा या ठिकाणी आहे मित्रांनो, ते समजून घ्यायचं आहे. थोडस महागड षटक या ठिकाणी प्रगतीपथावर सोन्याच्या रूपाने. टोपण नाव सोन्या. चांगला चेंडू, कमबॅक म्हणता येईल, परंतु अंपायरचा निर्णय वाईड बॉल. या वाईड बॉल नंतर धावसंख्या भरून धावसंख्या होते ती 32. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा 46 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी कांबळेश्री कृपया
स्पीडअप घ्या सामन्याला. अर्जुन कांबळे सर यांचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी एक धाव या घेण्यामध्ये यशस्वी झालेले फलंदाज. या एक धाव संख्येनंतर धाव संख्या होते ती अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी 6 धावेसाठी. अजून एक चेंडू शिल्लक आहे. या ठिकाणी 45 धावा. अंपायर एक बॉल अजून शिल्लक आहे. झाला ना. शेवटचा चेंडू निर्धाव आलेला आहे. कृपया सॉरी आता बी परत या ठिकाणी डिक्लेअर एक धाव. या डिक्लेअर धाव नंतर धाव संख्या होते ती 46. अजून 4 चेंडू मध्ये या ठिकाणी वाईट चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्येत भर होऊन अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा एक धाव. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या होते ती या एक धावेनंतर 50 झाली. अतिशय चांगल्या प्रकारचा हा फटका, पण वेळ गेलेली आहे. शेवटच्या चेंडूवर फटका मारून फक्त संघाची धावसंख्या पुढे नेण्यात यशस्वी झाले आहेत, पण संघाला काही जिंकू शकले नाहीत. पुढचा सामना घाणन संघ. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये रघु बापू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुढील सामन्याचं कॉमेंटेटर अर्जुन कांबळे सर आणि रघु बापू यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. पुढील होणारा सामना धन्यवाद. घाणन स्पोर्ट्स घाणन विरुद्ध मारोल हवेली.